शारीरिक आकर्षण, आता समजा आपण कॉलेजमध्ये असतो, तर शारीरिक आकर्षण म्हणजे आवडणं, बरोबर आहे की ही मला आवडते किंवा हा मला आवडतो. तर मला एकाच वेळेला मला 2-3 मुली किंवा 2-3 मुलं पण आवडू शकतात. बरोबर. पण जे आतून वाटतं ना आपल्याला की भेट नाही झाली बरेच दिवसात किंवा दिसला नाही पुढे किंवा दिसली नाही बरेच दिवसात, तर जी मनाला हुरहुर लागते किंवा काळजी वाटते की अरे 3 दिवस कॉलेजलाच नाही आली ती, किंवा 3-4 दिवस मागचा आठवडा आलाच नाहीये तो, छोटी परीक्षा होऊन गेली तरी आला नाहीये, हे जे असतं ना काळजी, तर ती माणसाला, त्याच्यातून माणसाने ओळखायचं की हे प्रेम आहे, हे नुसतं अट्रॅक्शन नाहीये. असं एक छोट्याशा पण सोप्या भाषेत मी सांगू शकेन. ओके. जसं तुम्ही म्हणलात मॅम की लग्नाआधी संबंध ठेवणं इज नॉट गुड, बट जर लग्नाआधी संबंध ठेवले तर त्याचा मानसिक मनावरती काय परिणाम होऊ शकतो? खूप परिणाम होतो ग. कारण एक म्हणजे काय माहिती आहे का की तुम्ही ना मग कुठे मानसिक ना स्थिर राहता येणं खूप कठीण होतं. कळलं का? की तुम्ही आपोआप ना मनात तुमच्या एक नको असताना कंपॅरिझन चालू होते. कळलं तुला? की आम्ही आज एकत्र 2 जण राहतोय, पण अरे मी तिच्याबरोबर होतो किंवा त्या व्यक्तीबरोबर होतो तेव्हा ती जास्त स्ट्रॉंग होती, ती मला जास्त आवडायची, किंवा तिचा स्वभाव चांगला होता, किंवा तो जास्त खर्च करायचा, व्हॉटएव्हर. मग तुम्ही आपोआप ना कम्पेअर करू लागता. आणि मग त्याचा ना तुम्हाला ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही राहत असता, जो तुम्ही निवडलेला असतो किंवा ज्याच्याबरोबर तुम्ही लग्न करता, त्याच्याबरोबर पूर्ण सुखाने तुम्हालाच राहता येत नाही. म्हणजे तो एक ट्रॉमा नाही आहे का ग, मेंटल ट्रॉमा आहे ना तो, की ज्या माणसाबरोबर किंवा ज्या मुलीबरोबर तुम्ही राहताय तिच्याबरोबर तुम्हाला पूर्ण एकरूप होताच येत नाही. कधी ना कधी कुठे ना कुठे मनाच्या कोपऱ्यात ती एक कंपॅरिझन, ती तुलना ही कायम चालू राहते, आणि ती तुलना तुम्हाला कधीही पूर्ण सुख लागू देत नाही. म्हणून मी म्हणाले असं की हे तसं म्हटलं बरोबर आहे का चुकीचं, तर चुकीचं आहे, नका ठेव. बरोबर. बट ह्याच्यावरतीच आता असं पण चाललंय आजकाल की बरेच लोकांचे मल्टिपल पार्टनर्स असतात. बॉडी काउंट बरेच असतात. आजकाल जो जेनझी टर्म आहे बॉडी काउंट, बॉडी काउंट म्हणजे ज्यांच्या बरोबर मल्टिपल लोकांबरोबर शारीरिक संबंध ठेवणं. तर मग ह्याचा काय एक्झॅक्टली फ्युचरमध्ये जाऊन परिणाम होऊ शकतो? मग तसं असेल ना, जर मल्टिपल मंडळींबरोबर संबंध, मग इथे तर तुम्ही म्हणजे जो बेस आहे की नाही लग्नाचा, म्हणजे मी लग्न म्हणूच शकणार नाही मला जर विचारशील हे लग्न नाही म्हणता येणार. बेस जो आहे ना लग्नाचा, तो मुळी बेसच आहे. हे बघ, तुम्ही वाजत गाजत लग्न आपण समाजात कशासाठी करतो, की ही समाजाची एका दृष्टीने परवानगी असते की तुम्ही शारीरिक संबंध प्रस्थापित करा, नाही का? शारीरिक संबंधासाठीच आहे ना, अदरवाईज कशासाठी आपण लग्न करतो. मग ते हा बेस आहे, म्हणजे एकमेकांबद्दल विश्वास हा बेस आहे. पण हा जर बेस नसेल ना, तर पुढे जाऊन तुम्हाला ते खूप दुःख देणार आहे अगं. म्हणजे त्या व्यक्तीला ना हे खूप दुःख होणार आहे, कारण उद्या जाऊन दुसऱ्या कोणाबरोबर ती व्यक्ती जाते, किंवा माझा नवरा कोणाबरोबर गेला, माझी बायको कोणाबरोबर गेली, हे जर असेल ना, तर तुमचं तो एकदा भर वयाचा ओसरला, म्हणजे मी म्हणते 40-45 ओसरली, खरं तर ना त्यावेळेला आपल्याला आपल्या सहचराची किंवा आपल्या पार्टनरची खूप जास्त आवश्यकता असते. पहिला काळ हा जातो, छान सेक्स लाईफ असतं, आपलं सगळं छान चाललेलं असतं, छान दिसत असतो, आपण छान राहत असतो, मुलांमध्ये पण गुंतलेलं असतो, ज्यांना मुलं हवी असतात त्यांना मुलांमध्ये गुंततो. त्याच्यानंतर मग 45 नंतर मग हळूहळू ना आपण सेटल झालेले असतो. मग आपल्याला मजा करायच्या असतात, अनेक अनुभव घ्यायचे असतात. मग आपण अनुभव घेताना प्रत्येक वेळेला आज मी ह्याच्याबरोबर घेते, आज मी त्याच्याबरोबर घेते, आज तिच्याबरोबर जाते. मग आपल्या शिदोरीत काय राहतं, आपल्या शिदोरीत फक्त इकडचा तुकडा, तिकडचा तुकडा, तिकडचा. आपली अशी छान विणून आपण एखादी शाल विणायला घेतली किंवा एखादा कपडा तो कपडा पूर्ण होणारच नाही ग. मग आपण नुसते चिंध्या घेऊन बसू, त्याला काय अर्थ आहे? बरोबर आहे, हो की नाही? जसं मी आता म्हणलं की मल्टिपल पार्टनर्स असतात, अनेकांना खूप गिल्ट पण असतो, रिग्रेट पण असतं, पण ते बंद पण नसतं करायचं. तर ह्याचा सायकोलॉजिकली काय परिणाम होऊ शकतो?
की ह्याच्या मागची सायकोलॉजी एक्झॅक्टली काय असेल? याच्या मागची सायकोलॉजी अशी आहे की आपल्याला थोडंसं, मग त्यासाठी आयुर्वेदात मी ज्या शास्त्राची वैद्य आहे, तर मी तुला मग थोडंसं आयुर्वेदात शिकायला लागेल किंवा समजावायला लागतो त्यांना. मनाचे ना 3 गुण असतात, सत्व, रज आणि तम. तम हा तसा दोष आहे, पण 3 गुणांवर मन आपलं अवलंबून असतं. जेव्हा आपल्याला वाटतं की गिल्ट येते, म्हणजे आपण चुकीचं करतो हे आपल्याला कळतं, पण मन मागे येत नाही तरी, म्हणजे याचा अर्थ त्या व्यक्तीने आपली थोडी सात्विकता, सत्व गुण वाढवायला पाहिजे. कारण आपल्याला पटतं पण आपण पुढे जात नाही, पटतं पण त्या दृष्टीने पावलं उचलत नाही, पटतं पण चुकीच्या गोष्टी करत राहतो. कारण त्याचं आज नाही उद्या आपल्याला उत्तरं द्यायलाच लागतात. कळलं का? पण मग त्या वेळेला जर तुम्हाला कळतंय, ही गोष्ट चांगली म्हणते मी, काही व्यक्तींना कळतच नाही, जर कळत असेल तर तुम्ही जरूर एखादा वैद्यकीय सल्ला घ्या आणि त्या दृष्टीने पावलं उचला, तर तुम्हाला सुख दिसतंय पण तिथे जाता येत नाही, अशी परिस्थिती नंतर होणार नाही. कळलं का? म्हणजे तमो गुण थोडा कमी करायला लागतो आपल्याला आणि सत्व गुण वाढवायला लागतो. पण आता मी हे जडजड शब्द वापरले, तर ते एवढे जड शब्द आहेत की त्या दृष्टीने तुम्हाला जाण्यासाठी काय करायला लागेल, हा मात्र तुम्हाला वैद्यकीय सल्ला घ्यायला लागतो, किंवा मग चांगलं वाचन करणं, म्हणजे शरीराचं आणि मनाचं बळ वाढवणं, यासाठी व्यायाम करणं, चांगलं वाचन करणं, चांगलं पाहणं. म्हणजे असं पॉर्न वगैरे काही बघू नका, मी तर म्हणेन. त्याच्यासाठी मग तुम्हाला त्या दृष्टीने पावलं उचलायला लागतील, तर मग तुमची ती हळूहळू गिल्ट कमी होऊन, कारण तुम्ही चांगल्या मार्गाला लागाल.